नाशिकमधील चर्चित आर्थिक व्यवहार प्रकरणामध्ये आज मोठी घडामोड समोर आली आहे। भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित व्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नामकरण आवारे याला आज सिन्नर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। या प्रकरणामुळे आता पतसंस्था आणि आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। नामकरण आवारे यांना काल सिन्नर पोलिसांनी अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलंय। न्यायाधीश वाडीकर यांच्या न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आहे। या प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी आवारे यांचे जवळचे संबंध असल्याची माहिती समोर येत आहे। आवारे यांनी खरात याच्यावर पुस्तक लिहिलं होतं, तर जगदंबा पतसंस्थेमध्ये ते संचालक म्हणून कार्यरत होते। याचबरोबर खरात याच्या शिवनिका संस्थांमध्येही आवारे सचिव पदावर असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। तपासादरम्यान 2016 साली तब्बल 32 बँक अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झालाय। विशेष म्हणजे हे अकाउंट उघडताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड सारखी आवश्यक कागदपत्र घेतली गेली नव्हती। या अकाउंटमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा संशय असून त्या व्यवहारांमधून आवारे यांना 2% रक्कम मिळत असल्याचा पोलिसांचा दावा आहे। या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे कोठडीची मागणी केली आहे। दरम्यान बचाव पक्षाकडून मात्र सर्व आरोप फेटाळण्यात आलेत। आवारे याचे वकील राहुल कासलीवार यांनी न्यायालयात सांगितलंय की संबंधित 32 FD हे पूर्णपणे अशोक खरात याच्याच असून 2023 मध्ये त्यानेच त्या रकमा काढून घेतल्यात। आवारे यांचा या व्यवहारांशी थेट संबंध नसून त्यांना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा बचाव पक्षानं केलाय। तसेच पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय। सुनावणी झाली। नामकरण आवारे यांना किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आपल्याकडनं प्रामुख्यानं काय सगळा युक्तिवाद केला? आज आवारेंना न्यायालयापुढे हजर करण्यात आलं। काल त्यांना अटक केली होती संध्याकाळी। या गुन्ह्यामध्ये यापूर्वी अशोक खरात यांना पण अटक झाली होती आणि त्यांना 18 तारखेपर्यंत PC दिलेली आहे। त्यामुळे यांना पण त्यांच्यासोबत म्हणजे सारखीच तारीख ठेवली आहे आणि 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। यांच्याविरुद्ध फिर्यादीत काही आरोप नाही आहे, फिर्यादीत यांचं नाव पण नाही आहे, परंतु पोलिसांचा असा आरोप होता की जे काही FDs करण्यात आल्या होत्या त्या FDs करण्यासाठी यांनी काही मदत केली होती किंवा काय याच्यावर तपास करायचा आहे। त्याबद्दल आमचा युक्तिवाद झाला आहे। त्याबद्दल आजही आजपर्यंत तरी पोलिसांकडे काही दुसरा पुरावा दिसत नाही आहे, परंतु त्या अटकेत असलेल्या आरोपीने त्यांचं नाव घेतल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे। यांचं 65 वय आहे, थोडं यांना शारीरिक व्याधी आहे ते सांगण्यात आलं आहे। मला असं वाटतं की 18 तारखेला आता काय होतं ते बघूया। सर, आपण म्हटलं उल्लेख केला गेलेला होता खरं तर या सगळ्या दरम्यान तुम्ही तो खोडून काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी सादर केलेल्या रिपोर्टमध्ये असं टक्केवारीचा शब्द नाही आहे, परंतु त्यांनी तोंडी युक्तिवादामध्ये तसं सांगितलं आहे। परंतु त्याबद्दल आम्ही स्पष्ट केलं आहे की असं काहीही नाही आहे। आणि दुसरा मुद्दा हा पण येतो की समजा एखाद्याने बेनामी ट्रान्झॅक्शन्स केलेत तर ज्याने केले तो 1 मिनिटासाठी गृहीत धरूया विदाऊट प्रिज्युडाइज टू द केस ऑफ एनीबडी, ते आरोप 1 नंबर आरोपीवर आहेत, ते काही बाकीच्यांवर नाही आहे। त्यामुळे आर्थिक लाभ घेण्याचा किंवा देण्याचा असा काही प्रश्नच येत नाही। उलट आम्हाला नंतर माहिती अशी मिळाली आहे की आवारे कुटुंबियांच्या नावाने सुद्धा रविकिरण कुठे समता बँकेत ते सांगायचं आहे का? गेले होते शिर्डीला, म्हणजे आवारे कुटुंबियांच्या नावाने सुद्धा आरोपी नंबर 1 ने समता बँक शिर्डीमध्ये काही खोट्या FDs केल्या आहेत। त्यामुळे त्यांचं आणि यांचं जर काही संगनमत असतं तर त्यांना तिकडे खोट्या नावाने करायचं काही कारणच राहिलं नसतं। त्याची तक्रार केली का? तिकडे ऑलरेडी तक्रार चालू आहे, त्यात आमचे जबाब पण झाले। आम्हाला साक्षीदार केले तिकडे, त्या गुन्ह्यात आम्हाला साक्षीदार केलं। 2023 मध्ये FDचे पैसे काढले अशोक खरात। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं नामकरण आवारे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे आता 18 मे पर्यंत त्यांचा सिन्नर पोलीस ठाण्यात मुक्काम असणार आहे। या प्रकरणात अशोक खरात यालाही अटक करण्यात आलेली असून त्यालाही 18 मे पर्यंत कोठडी देण्यात आलेली आहे। FD व्यवहारांचा तपास आणि आर्थिक साखळी उलगडण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू राहणार आहे। दरम्यान पतसंस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार आणि बनावट खात्यांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त होत असल्यानं या प्रकरणानं नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। तर हा केवळ आर्थिक गैरव्यवहार आहे का यामागे आणखी मोठं जाळं कार्यरत आहे याचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय। तर नाशिकमधील या चर्चित प्रकरणामध्ये आता पुढे आणखी कोणते धागेदोरे समोर येत आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। लोकमत.com साठी किरण नाईक,